व्यासपीठावर सन्माननीय जयहिंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते देखील या स्पर्धेत खेळतायत. मागच्या मॅचमध्ये त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहिलं. गुरुनाथ आणि किरण ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. प्रत्येकी 4 षटकांची लढत. धावांचा पहिल्या सामन्यापासून पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि या मॅचमध्ये देखील कुठेतरी तीच अपेक्षा आहे. 4 षटकांमध्ये 50+ धावसंख्येची अपेक्षा. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण. बिग बॅटल, कांटी टक्कर. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन नेहमीप्रमाणेच जितू. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. स्विंग केला ऑन साइडला. थोडासा मिस टाइम स्ट्रोक, मात्र वेकेंट एरियामध्ये. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये फटका मारला. ओहो, हा थ्रो तेवढा चांगला नाहीये, ज्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी खातं उघडलं जाते फलंदाज किरणचं, त्याचप्रमाणे भारवी 11 संघाचं. जॉयकुमार संघाचे संघनायक यश आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस फिल्डर पोहोचलाय सुरेख झेल आणि फलंदाज फेल. गोलंदाज जितूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. प्रत्येक मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये छान मारा केलाय त्यांनी. गडी बाद केलेले आहेत. सुरुवातीलाच ब्रेक थ्रू आपल्या संघाला ते मिळवून देत आहेत. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये देखील दर्जेदार कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात जितूची पाहायला मिळते. खरोखरच सुनील पवार यांनी ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख केला की जादूगर जितू, त्याचप्रमाणे त्यांची कामगिरी देखील आहे. 2 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. किरण बाद झालाय. नवीन बॅट्समन प्रमोद. यावेळेस क्रीजमध्ये मागे जाऊन हाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय बॅट्समन आणि विकेट किपर देखील त्या ठिकाणी बीट झालाय. बायच्या स्वरूपात 1 धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 1 बाद 3. 4 षटकांसाठी 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर तुम्हाला करणं बंधनकारक आहे. याआधी 6 षटकांचे सामने देखील आपण पाहिले. इम्प्रोवाइज फटका, सुरेख शॉट आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. सुंदर फटका, एक रचनात्मक फटका पाहायला मिळाला प्रमोदच्या बॅट मधून. इनोव्हेटिव्ह शॉट. इम्प्रोवाइज पद्धतीनं बॉल खेळून काढला होता फाईन लेगच्या दिशेतून 4 धावांसाठी. प्लेसमेंट छान होतं. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू काढला. ज्या पद्धतीने आपण सुईमधून धागा होत असतो त्याचप्रमाणे हा फटका पाहायला मिळाला. हा चेंडू 2 खेळाडूंच्या मधून गेला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा वापर, मात्र चेंडू बॅटवर आला नाही आणि एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. खरं तर धावचीतची संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. लेग बायचा इशारा पंच गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 बाद 8. 40+ खेळाडूंना देखील खूप जास्त प्राधान्य मिळतंय आणि 40+ खेळाडूंची कामगिरी, त्याचप्रमाणे रेग्युलर खेळाडू दोघांची चांगली कामगिरी जर झाली तर तो संघ पुढे जाईल असं मला वाटतंय. कारण 40+ खेळाडूंवर मोठी मदार आहे. सुरुवात त्यांनाच करायची आहे प्रत्येक सामन्याची. त्यामुळे जर 40+ फलंदाजांनी चांगली सुरुवात केली तर त्या संघाकडे विजयाचे चान्सेस जास्त असतील, नाहीतर संघ प्रेशरमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट बॉल, या षटकातील शेवटचा बॉल. चांगला फटका आहे. आडव्या बॅटचा प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर आली होती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट आणि शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. धावसंख्या झाली 1 बाद 14. नाना स्पोर्ट्सच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी यायचं आहे.
चांगलं षटक होतं. 5 चेंडूंवर जे गोलंदाजाने कमावलं होतं ते शेवटच्या चेंडूवर गमावलं असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 5 बॉल्सवर फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता. मात्र शेवटचा बॉल खेचून मारला फलंदाजानं आणि चांगला संपर्क गुरुनाथकडून पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटमध्ये षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय गुरुनाथने. दोन्ही 40+ फलंदाज सध्या खेळपट्टीवर. नवीन षटक घेऊन 40+ गोलंदाज दामू चौधरी. पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती, मात्र मागच्या मॅचमध्ये थोडंसं निराश केलं. या मॅचमध्ये जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल दामू चौधरीचा. पुढे सरसावलाय फलंदाज. खोलवर टप्प्याचा बॉल तटवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मिसफील्ड आणि पहा किती छान रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही 40+ खेळाडू आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट. खूप चांगली फिटनेस ते दोन्ही फलंदाज दाखवतायत आपल्याला, गुरुनाथ आणि प्रमोद. एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा. आक्रमक बॅटिंग देखील केली जाते. धावफलकावर धावा जगतायत. 1 बाद 16. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इम्प्रोवाइज पद्धतीनं स्विंग केलाय चेंडू गॅप मधून. व्हाट अ शॉट. 4 रन्स. सुरेख फटका प्रमोदच्या बॅटमधून. त्यांचा हा दुसरा चौकार. जर चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली फलंदाज प्रमोदने तर 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल मिस्टर महेश मोहन चौधरी साहेबांकडून, जे भारवी 11चे सर्वेसर्वा देखील आहेत. खूप मोठी संधी आहे फलंदाजाकडे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉल काही बॅटवर घेता आला नाही. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळालेली आहे. स्कोर 20 रन्स, 1 गडी बाद. 4 षटकांमध्ये खरं तर कॅप्टनने उल्लेख केला होता की 40+ जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. मात्र 40+ किती हा प्रश्न आहे. 40 पेक्षा किती जास्त धावा, 15, 20 की आणखी काही 40 धावा. कुठेतरी 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. थोडासा टॉपेज घेऊन बॉल चाललाय डीप फाईन लेगला. सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज धावबाद. यस, दुसऱ्या विकेटचं पतन. प्रमोदची खेळी संपुष्टात आली. गुरुनाथने पहिली धाव फार वेगानं पूर्ण केली होती आणि दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न देखील झाला होता, मात्र फार कमी संधी होती. दुसरं षटक चालू झालंय. प्रत्येकी 4 षटकांची मॅच आहे. फलंदाजांना देखील ठाऊक होतं की आता दुसऱ्या षटकामध्ये रेग्युलर फलंदाज खेळपट्टीवर येऊ शकतात. त्यामुळे हा प्रयत्न देखील जाणून बुजून देखील 40+ फलंदाज बाद होत असतात. आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. तेच काहीच चित्र मागच्या बॉलवर पाहायला मिळालं. नवीन फलंदाज स्वतः संघनायक श्याम चौधरी. सेन्सेशनल श्याम चौधरी खेळपट्टीवर आलेला आहे, ज्यानं भिवंडीचं सिटी क्रिकेट भरपूर गाजवलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याची जबरदस्त छाप आहे. गुरुनाथ मात्रे या फलंदाजासाठी देखील चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक असेल त्यासाठी महेश मोहन चौधरी यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू हवेत खेळायचा होता, मात्र जमिनी मार्गाने जातोय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. गुरुनाथ साठी संधी आहे, सुवर्ण संधी. 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक चौकार किंवा षटकारांच्या हॅट्रिक साठी. धावसंख्या 2 बाद 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र धावांचा वेग अजून वाढवण्याचा प्रयत्न असेल येणाऱ्या चेंडूंवर या दोन्ही फलंदाजांचा. दामू वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. टॉस बॉल फेकून दिलाय. बॉल हवेत, मात्र फिल्डर चेंडूच्या खाली. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. एक कमजोर बॉल होता, मात्र त्याचा पूर्ण फायदा उचलता आला नाही. फलंदाज गुरुनाथला षटकार लगावण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल करता आला नाही. बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. त्यामुळेच आपण पाहिलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप छान झेल पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. यज्ञेशनं हा झेल समाप्त केलाय. व्हेरी गुड कॅच.
तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या 3 बाद 22. एक जबरदस्त षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. दामूने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. एक फलंदाज धावचीतच्या रूपात देखील या दुसऱ्या षटकामध्ये बाद होताना आपण पाहिला. तर सध्या रन रेट आपण पाहिला तर 11 धावांचा आहे. प्रति षटक 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. 2 षटकांमध्ये 22 धावा. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय प्रथमेश. आता ही फार महत्वाची जोडी आहे. दोन्हीही रेग्युलर फलंदाज आहेत आणि विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः श्याम चौधरी नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. स्वतः संघनायक यश पाटील फ्रंट फुटला येऊन लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा झेल पकडला गेलाय. थँक्यू डीजे. परंतु पाहायचं आहे की निर्णय काय येतोय. झेल तर पकडला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय खेळपट्टीवर सॉरी सीमारेषेवर होता, सीमारेषेच्या बाहेर होता की आत होता हे आता पाहावं लागेल. दामू चौधरी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ आणि रिप्ले मध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. कन्फर्मेशन हा षटकार. यस, कारण पाय जो होता तो सीमारेषेच्या वर होता. सीमारेषेचं भान ठेवलं नाही त्या ठिकाणी दामू यांनी आणि त्यामुळेच हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे. 6 धावा फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. पूर्णपणे फेअर क्रिकेट सुरेख टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. यस, 6 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन यश. फ्लायटेड डिलिव्हरी फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. झेलची संधी. यावेळेस कुठलीही चूक होत नाहीये. हा झेल सीमारेषेच्या भरपूर आतमध्ये पकडलाय फिल्डरने. बॅट्समन आउट. याआधी निश्चितच षटकार प्राप्त केला, मात्र यावेळेस पुन्हा एकदा संधी होती प्रथमेशकडे, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. हा दुसरा फलंदाज फुलटॉस बॉलवर झेलचीतच्या रूपात बाद झालाय या इनिंग्स मध्ये. धावसंख्या 4 बाद 28. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आज आणि उद्या या ठिकाणी टेमघर प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आज निश्चितच चांगले रंगतदार सामने होत आहेत आणि खूप मजा या ठिकाणी क्रिकेट रसिक देखील लुटत आहेत. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील आनंद घेत आहेत. आणि उद्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये डान्सिंग अंपायर असणार आहेत, अर्थात गोटे अंपायर. मात्र आज जे पंच आपण पाहतोय त्यांचं योगदान फारच मोलाचं आहे, फार महत्वाचं योगदान. गोकुळ पाटील, बाळा इकारे आणि शकील कोटी, त्याचप्रमाणे पिंटू पाटील. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय. झेल ड्रॉप. फलंदाजाचा शॉट फसला, त्यानंतर फिल्डरचा प्रयत्न देखील फसला. खूपच महत्वाचा हा झेल होता, मात्र चूक घडली लॉंग लीग क्षेत्रामध्ये. श्याम चौधरीला जीवदान मिळतंय. 2 धावा देखील मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. भारवी 11 संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे जॉय कुमार संघाविरुद्ध. दोन्ही संघांनी एकही सामना जिंकलेला नाही. दोघांसाठी महत्वाची लढत आहे. यावेळेस पुल केलाय. हा बॉल जाईल का बाहेर? यस इट इज. हा षटकार. यावेळेस चांगलं टायमिंग साधलं श्याम चौधरीनं. थोडासा बॉल मागे ठेवला होता गोलंदाजाने. तुम्ही पाहू शकाल फ्रंटलेग चेंडूच्या लाईन पासून वेगळा होता, मात्र आडव्या बॅटनं हा प्रहार केलाय. पुल केला चेंडू. भरपूर उंच गेला होता. एक वेळ थोडासा प्रश्नचिन्ह होता की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल की नाही, मात्र सरते शेवटी हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड झालाय. षटकार. चला, जे खेळाडू चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत तुम्ही आतमध्ये यायचं आहे. व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी, ते चेंडू आणून देतील. झेल ड्रॉप झालाय, त्याचा फायदा उचलला जातोय श्यामच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय, 9 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 36 धावा. कॅप्टन टू कॅप्टन. पुन्हा एकदा बिग हिट.
सुरेख फटका, आणखी एक षटकार. खरं तर फार आखूड टप्प्याची गोलंदाजी होते असं देखील नाहीये, परंतु श्यामची ही स्पेशालिटी आहे की तो गुडलेन चेंडू देखील पुल करू शकतो. आडव्या बॅटनं फार मोठमोठे प्रहार तो करत असतो आणि तेच दृश्य सध्या मैदानात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार श्याम चौधरीच्या बॅटमधून. श्याम चौधरी इज ऑन फायर. नेक्स्ट बॉल. यावेळेस गोलंदाज स्टेप्समध्ये कदाचित चुकलाय. क्षेत्रक्षणामध्ये बदल होतो की नाही. ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन आहे श्यामच्या विरोधात, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला यावेळेस वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेतून. हा देखील षटकार, तिसरा षटकार. सलग तिसरा षटकार श्याम चौधरीच्या बॅटमधून. षटकारांची हॅट्रिक. संघाची धाव संख्या 4 बाद 48. फ्लायटेड डिलिव्हरी होती यश पाटीलची, मात्र ओव्हर पिच बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. सरळ बॅटचा खूप छान फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. एकापेक्षा एक सरस फटके आता मात्र श्याम चौधरीच्या बॅटमधून निघताना दिसत आहेत. झेल सुटला जेव्हा एक या धावसंख्येवर श्याम खेळत होता. लॉंगलेग क्षेत्रामध्ये चूक झाली फिल्डरकडून आणि त्यानंतर लगेच 3 चेंडूंवर सलग 3 षटकार. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. धावसंख्या 4 बाद 48. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे भारवी 11 टीम कडून. किसन मात्रे यांच्याकडून गोलंदाज करसन फुलोरे यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. यावेळेस स्विंग अँड मिस. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला नाही, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात गोलंदाज करसन फुलोरे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तुम्हाला दिसतंय, कारण डॉट बॉलने सुरुवात केली आहे. समोर फलंदाज आहे जयेश. स्लोवर डिलिव्हरी होती, इनसाइड एज. सुरेख यष्टीरक्षण. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. सुपर पीस ऑफ बॉलिंग. डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाजी करतायत करसन फुलोरे आणि काय छान सुरुवात केली आहे. 2 सलगचे निर्धाव चेंडू. पण तिथं अतिशय अप्रतिम मारा पाहतोय आपण आतापर्यंत. जर पाहिलं आपण या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये विकेट पेक्षा त्या चेंडूची किंमत जास्त होते. अगदी बरोबर. हा देखील चांगला बॉल, मात्र विकेट किपरने केली आहे चूक. बॉल जातोय लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार. हा चौकार. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. फार मोठी चूक यावेळेस यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहू शकाल. खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड एज लागली होती. सहज सोबत झेल होता सुनील, मात्र झेल ड्रॉप झालाय. नाहीतर तिसरा बॉल देखील निर्धाव आणि विकेट देखील मिळाली असती करसन फुलोरे यांना. अगदी बरोबर सांगितलं आपण. कौतुक करावं तेवढं कम आहे. अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण संघाचे सर्व आहेत. संघ मालक आहे जयकुमार संघाचे. अगदी बरोबर. हा बॉल फुल टॉस, मात्र फायदा उचलता आला नाही आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय पायचीतच्या स्वरूपात. जयेशनं फार निराश केलं. करसन फुलोरे यांना मिळतं यश. हा बॉल या षटकातील सर्वात कमजोर बॉल होता, मात्र पहा कसं क्रिकेट आहे. विचित्र खेळ आहे ना क्रिकेटचा. चांगले बॉल टाकले, विकेट मिळाली नाही, मात्र कमजोर बॉलवर, फुलटॉस बॉलवर फलंदाज बाद झालाय. 52 धावांवर हा 5वा धक्का भारवी 11 टीमला. आणि कधी कधी अजय क्रिकेटमध्ये म्हटलं जातोय चांगल्या चेंडूवर षटकार आणि खराब चेंडूवर विकेट. आणि किती वेळ पहिला आपण एक परफेक्ट यॉर्करवर षटकार जातोय तर एका फुलटॉसवर विकेट. हे खेळाचा भाग आहे. त्याच प्रकारे पाहिला आपण की या चेंडूवर विकेट प्राप्त केला करसन यांनी. खरं तर जयेशला पहिल्याच बॉलवर सिंगल घ्यायची होती. श्याम चांगल्या टचमध्ये आहे. यावेळेस लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. नवीन फलंदाज सोनू सिंगलने अकाउंट ओपन करतोय आणि आता मात्र श्याम चौधरीकडे स्ट्राईक येते शेवटच्या बॉलवर. फार छान गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. जयकुमार टेमघर संघाचे सर्वा गोलंदाज करसन फुलोरे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 53. करसन राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओहो, बिग शॉट, माइटी हिट आणि बॉल जातोय फिल्डरच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती केली आहे श्याम चौधरीनं. कॅप्टनने कॅप्टन्स नॉक खेळलेले आहे. 4 चेंडूंमध्ये सलग 4 षटकार लगावले आणि एकूण 27 धावांची खेळी साकारली. 59 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर भारवी 11 संघाने बनवलेले आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे जॉय कुमार टीम समोर. नेक्स्ट मॅच प्रभाकर फाउंडेशन वर्सेस नाना स्पोर्ट्स. जयहिंद पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. आपण टॉस बॉक्समध्ये यावं. थँक्यू डीजे. चला नाना स्पोर्ट्सचे कॅप्टन टॉस साठी या. थँक्यू डीजे. किसन मात्रे नाना स्पोर्ट्स संघाचे संघनायक एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी प्रभाकर फाउंडेशन संघाचे संघनायक. आणि फार महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी असेल. जयहिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. नाना स्पोर्ट्सने एक सामना खेळलाय, जिंकलेत. प्रभाकर फाउंडेशन एक जिंकलाय, एक गमावलाय. टॉस होतोय. अल्पेश कॉल देत आहेत. प्रत्येकी 4 षटकांची लढत, छापा असा कॉल आणि जे मागितलं होतं तेच आलेलं आहे. टॉस जिंकलाय प्रभाकर फाउंडेशन संघानं. जयंत पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतोय. पहिल्या सामन्यामध्ये थोड्याफार चुका झाल्या, त्यामध्ये कुठेतरी सुधार केला, तुम्ही मॅच जिंकली. आता तिसरी मॅच आहे. टॉस तुमच्या बाजूने लागलाय, काय निर्णय? फिल्डिंग घेणार आम्ही पहिले. फिल्डिंग घेणार. आता वातावरण देखील थोडंसं बदललंय, क्लायमेट चेंज झालेलं आहे. आपण पाहतो थोडंसं ढगाळ वातावरण आहे. काय वाटतं त्याचा काही परिणाम खेळावर होईल का? प्रॅक्टिस आमची याच टायमावर होतं, त्याचा काही परिणाम होणार नाही. ना ग्राउंड क्रमांक 2 वर मॅच होणार आहे, त्याच्यामुळे फिल्डिंग घेतलेली आहे. किती एक्साइटेड होता तुम्ही ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी? अतिशय महत्त्वाची स्पर्धा ना जो हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे पद्माकर चौधरींनी, त्यांचे मी आभारी मानतो की अशीच दरवर्षी त्यांनी आम्हाला सपोर्ट करून ही स्पर्धा भरवावी. समोरचा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे, तर एखादं पर्टिक्युलर टार्गेट डोक्यामध्ये आहे का की एवढ्या एवढ्या धावांपर्यंत थांबवायचं आहे? अंडर 40 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. ऑल द बेस्ट. खूप छान कामगिरी तुमच्या टीमनं केलेली आहे. पहिला सामना जिंकलेला आहे, मात्र तरी देखील असं वाटतंय का एखाद्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे? नाही, जसा खेळ चालू आहे तशा पद्धतीने आम्ही जिंकण्याचा प्रयत्न तर करूच. आधी 6-6 षटकांचे सामने होते, आता वेळेअभावी 4-4 षटकांचे सामने केले जात आहेत. तर 4 षटकांमध्ये काही रणनीतीमध्ये बदल दिसेल? प्रथम बॅटिंग करायचे, ओपनिंग जोडीमध्ये काही बदल असेल? नाही नाही, रणनीती काही चेंज करण्याचा प्रयत्न नाही करू, जसं चालेल तसं व्यवस्थित करू. परंतु काय वाटतं की 4 ओव्हर्समध्ये तुमच्यासाठी कुठला सेफ टोटल असू शकतो किंवा कुठली चांगली धावसंख्या असेल? 55 या 60. संघामध्ये काही बदल नाही. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय प्रभाकर फाउंडेशनच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हा सामना मात्र जो आहे तो ग्राउंड नंबर 2 वर होणार आहे. आपण ग्राउंड नंबर 1 वर जाऊया आणि ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद अजय. तर जाऊया आपण सामन्याकडे. जे आव्हान इथं मात्र पाहतोय आपण, लक्ष 60 धावाचं लक्ष. पहिला चेंडू इथं मात्र प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत. पंचाचं बोट आकाशाकडे आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र पहिला फलंदाज बाद. तर निश्चित इथं मात्र निराश असेल जादूगर जितू. अशा प्रकारे पाहिला आपण की चांगल्या चेंडूवर मात्र फाईन खेळायचं होतं, ग्लान्स करायचं होतं. चेंडू बॅटची कड घेतो आणि विकेट किपरच्या हातात आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र पहिला दे धक्का जयकुमार या संघाला. तिसरा सामना पाहतोय आपण जयकुमार संघाचं. तर निश्चित इथं मात्र
आणि इथं मात्र देर आहे दुरुस्त आहे आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की नो बॉल. नो बॉल. आणि हा नो बॉल कशासाठी आहे बघा मित्रांनो, कारण की मैदानामध्ये जर पाहिलं आपण तर 12 खेळाडू आपण मैदानामध्ये पाहिलं क्षेत्ररक्षण करताना, आणि त्यानंतर मात्र पंचाच्या दिमागात ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर मात्र नो चेंडू आणि चिवनदान, आणि त्या संधीचं सोडणं इथं मात्र करेल काय. नो बॉल. तर निश्चित इथं मात्र फ्री हिटचा इशारा येतोय. खातं उघडलं गेलं नो बॉलच्या स्वरूपात. इथं मात्र जयकुमार या संघाचं खेळण्यासाठी पहिल्यांदा जितू सज्ज होईल. पण अप्रतिम सुरुवात उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. काय हा चेंडू टाकला गेलं. TPL 2020चा हा पहिला दिवस आणि शेवटचा सत्र आपण पाहतोय. चला आपण वेळ कमी घ्यायचे, अजून बरेचसे काही सामने इथं मात्र खेळायचे बाकी आजच्या दिवसातले. आक्रमण करेल का आता मात्र जितू. याच पात्राडे बॅटने फटका आहे, स्लॉक करायचं होतं पण हवं तसं जिंकल्या बॅटच्या पट्ट्यात घेता आलं नाही, आणि तोपर्यंत मात्र संधी होती जितू यांच्याजवळ. या एका धावीने स्वतःचं खातं उघडते आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 2. उमेश सज्ज होताना परत दूर आणि त्या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी 60 धावाचा वन आहे, म्हणजे अजय प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अगदी बरोबर, आणि त्यासाठी छानपैकी बॅटिंग करणं गरजेचं असेल. चांगले शॉट्स खेळावे लागतील. थोडंसं हास्यास्पद चित्र आपल्याला भारवी 11च्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर दिसलं की त्यांनी 12 फिल्डर्स लावले होते आणि त्यामुळे पंचांनी पहिला बॉल नो घोषित केला, नाहीतर फलंदाज बादच झाला होता. तर एक संधी मिळाली गोल फलंदाज जितूला, त्याचं सोनं करावे लागेल, त्याचा फायदा त्याला उचलावा लागेल. बॉल हवेत आणि हा झेल ड्रॉप. मिड विकेटला चूक घडली आहे, परंतु चूक सुधारण्याची पुन्हा संधी होती, धावचीतची देखील संधी होती, ती देखील गमावली आहे. एक धाव कंप्लीट. या एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 3 धावा, 15 धावाची सरासरी आहे या प्रति षटकामध्ये. आणि या दोन्ही संघाचे वैशिष्ट्य की दोन्ही संघाचे संगम मालक सुद्धा मैदानामध्ये आपण त्यांना पाहिलोत. याच पात्र अतिशय चांगला हा फटका आहे, भिरकावून देतोय चेंडूला, लॉंग लेगच्या वरतून षटकार. खूपच जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आखो टप्प्याचा बॉल होता आणि ते खूप लवकर पिक केलं होतं. खूप छान पोझिशन मध्ये येऊन या बॉलला भिरकावून दिलाय, हुक केलाय 6 धावांसाठी. पॉवर प्लेचा देखील फायदा उचलला जातोय आणि जी संधी मिळालेली आहे जितूला त्याचा चांगलाच फायदा उचलला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. येस सुनील. आणि जिथे एका चांगली सुरुवात आता म्हणता येईल, ज्या प्रकारे चेंडूवर एवढा आखूट टप्प्यात चेंडू नव्हता पण बॅकफुटला जाऊन चेंडूला बॅटच्या मधोमध घेतोय आणि या चेंडू भिरकावून देतोय लॉंग लेगच्या वरतून 6 धावासाठी. आणि जितू यांच्याकडे क्षमता आहे अतिशय चांगली फटकेबाजी करण्यासाठी. सोनादेवी टेमगार 40+ संघ जेव्हा पण खेळतोय तर त्या संघाचा एक जादूगर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करणारा हा खेळाडू मात्र जयकुमार संघासाठी काय करतोय पाहायचं आहे. पुढचा चेंडू या स्वतः पुलचा फटका जबरदस्त टोला आहे, मिड विकेटच्या वरतून चेंडूला फेकून देतोय. अजून एक दमदार षटकार. अजय निश्चित बऱ्याच वेळेस पाहतोय जेव्हा जीवनदान मिळतोय तेव्हा मात्र कुठल्याही फलंदाज मागे वळून पाहत नाहीये, समोरच समोर चालत जातोय आणि काय झकास कामगिरी करतोय जितू. या मॅच मध्ये पहा, श्याम चौधरीचा 1 धावसंख्येवर झेल सुटला होता, त्यानंतर त्याने 27 धावांची आक्रमक खेळी साकारली, 4 सलग षटकार चढवले आणि आता जितूला आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आखूट टप्प्याची गोलंदाजी होते, एक हुक शॉट, त्यानंतर हा पुल फटका आपण पाहिला, थोडासा समोरच्या दिशेनं होता, फिल्डरला सहज क्लिअर केले, सीमारेषा सहज क्लिअर केली जाते. फार छान टायमिंग पाहायला मिळत आहे जितूच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार जितूच्या बॅटमधून.
जबरदस्त फलंदाजी इथं मात्र पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल भारवी संघाला. याच मात्र अजून एक मोठा धमाका, पण चेंडू इथं मात्र हवेत आहे आणि अप्रतिम हा झेल टिपल्या गेलं आणि शेवटी मात्र जितू हा फलंदाज बाद. पुन्हा एकदा खूप चांगला प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल होता, उंची यावेळेस जास्त होती फटक्यामध्ये आणि श्याम चौधरीचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त झेल टिपलाय, सीमा रेषेच्या अगदी 2 ते 3 इंच आतमध्ये त्याने हा झेल समाप्त केलाय. बॅलन्स खूप चांगलं पाहायला मिळालं, बॉडी बॅलन्स श्याम चौधरीचं. स्वतःला अगदी व्यवस्थित केलं चेंडूच्या खाली आणि त्यानंतर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आहे. जबरदस्त कॅच, मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर जितू बाद झालाय. 13 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 1 बाद 15. अजय, निश्चित जी सरासरी पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती सरासरी पूर्ण केलेली आहे. अजून येणाऱ्या फलंदामध्ये यश नावाचा हा फलंदाज बाकी आहे. यावेळेस मात्र चांगल्या लेन तोडचा चेंडू होता, फ्रंट फुटला येऊन मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावांचं लक्ष स्वीकारताना जॉय कुमार या संघात धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 अशी धावसंख्या. यस, येणाऱ्या फलंदाजांमध्ये यश, तेजस, विघ्नेश यांसारखे फलंदाज यायचे बाकी आहेत. निशांत देखील एक चांगला फलंदाज आहे. तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे जॉय कुमार टीमकडे. मात्र अजूनही टार्गेट आपण पाहिलं तर तेवढं सोपं नाही आहे. प्रतिषटक 15च्या सरासरीनंच धावा जोडायच्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात छान केली आहे, विशेषतः जितून बाद जरूर झालाय. मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म त्याने आपल्या टीमला दिलेला आहे. येणाऱ्या फलंदाजांवरचं जे प्रेशर आहे ते थोडंसं त्याने कमी केलेलं आहे, परंतु अजूनही चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी जॉय कुमार टीमला. आणि जिथं अजय न्यूज इथे मात्र आपल्यापर्यंत आलेली आहे. ग्राउंड क्रमांक 2वर जो सामना होता लो स्कोरिंगचा सामना होता, पण सोनादेवी रायडर या संघाने अतिशय चांगली कामगिरी करून सामना जिंकला. शेवटी मात्र सामनावीर दीपक पाटील यांनी 19 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केल्या गेल्या आणि सामनावीर ठरलेला आहे सोनादेवी रायडर संघाचा दीपक पाटील. क्या बात आहे, म्हणजेच दुसरा सामना जिंकलेला आहे सोनादेवी रायडर संघानं. उद्घाटनीय सामना देखील जिंकला होता आणि त्यानंतर मला वाटतं त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यस, 3 सामने त्यांचे समाप्त झाले, 2 सामन्यांमध्ये विजय प्राप्त केलाय. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू दीपक, आपण या व्यासपीठावर. या ठिकाणी राहुल गोरे आणि महेश गोरे यांच्या महेश चौधरी यांच्याकडून पारितोषिक आहेत गोलंदाजासाठी. प्रमोद आलाय गोलंदाजीला. जर हॅट्रिक पूर्ण केली तर राहुल गोरे यांच्याकडून 3000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि महेश चौधरी यांच्याकडून 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. म्हणजेच हॅट्रिकसाठी 8000 रुपयांचं रोख पारितोषिक एकूण मिळेल गोलंदाज प्रमोदला. यानंतर जो सामना होणार आहे ग्राउंड क्रमांक 1वर सोनादेवी रायडर्स विपक्ष भारवी. नवीन षटकाला प्रारंभ. फक्त दिशा दाखवली आहे, बॉल थोडा काळ हवेत होता. शॉर्ट थर्डमॅनला मात्र बीट करू शकला नाही. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते त्या ठिकाणी फलंदाज दामू यास. धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 16. ही मॅच फार रंगतदार अवस्थेत जाईल असं वाटतंय. अगदी बरोबर सांगितलं आपण, कारण की दामू अजून खेळपट्टीवर आहे आणि अजय, मी दामूची चर्चा करतो की अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये आहे या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. चेंडू कुठं ब्रश झालाय हे पाहायचं आहे. एक धाव पूर्ण दुधावण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र धोका होतोय. फलंदाज धावबाद. लेग बायचा इशारा. अगदी योग्य वेळेवर आपली विकेट गमावली आहे फलंदाजाने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आता नवीन फलंदाज रेग्युलर बॅट्समन यश पाटील स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये जो चांगल्या टचमध्ये दिसला. पहिल्या मॅचमध्ये विशेषतः खूप चांगली बॅटिंग केली होती. इथं मात्र जॉयकुमारची सर्वात चांगली जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर आहे, दामू आणि यश पाटील. अप्रतिम दोन्ही फलंदाज टचमध्ये आहे. पाहिला आपण पहिल्या 2 सामन्यामध्ये आणि हा सामना या संघासाठी संगणकाच्या साजेल अशी खेळी साकारेल का इथं मात्र, कारण की 2 सामन्यामध्ये अपयश पदरी पडलं, पण हा सामना जिंकून या स्पर्धेत कायम टिकून राहील काय जॉयकुमार हा संघ. निश्चितच ते एक वेगळं प्रेशर आहे सध्या जॉयकुमार संघावर, कारण 2 सामने त्यांनी सुरुवातीचे गमावलेले आहेत. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस विड्थ आहे, सुंदर फटका. डीप बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अपयशी ठरला आणि चेंडू सीमा पार. 4 रन्स. सुरेख फटका दामूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 27 धावांची खेळी तुम्हाला आठवत असेल या आधीच्या सामन्यामध्ये. सुरेख कामगिरी, अष्टपैलुत्व आपलं सिद्ध करतोय हा खेळाडू दामू.
चौधरी 40 प्लसचे खेळाडू आहेत, एक सिनियर खेळाडू. खूप छान कामगिरी त्यांच्या माध्यमातून. एक प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. डीप पॉइंटला फिल्डर नव्हता, फिल्डर थोडासा बॅकवर्ड पोझिशन मध्ये होता, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवर होता, त्याच्या समोरून बॉल काढला आणि 4 धावा प्राप्त केल्या. तर जो ग्राउंड नंबर 2 वर सामना झाला होता त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू दीपक पाटील यांचा आपण गौरव करणार आहोत व्यासपीठावर. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे, दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 बाद 2 बाद 22 धावा 2 गडी बाद. 60 धावांचं मोठं टार्गेट जॉयकुमार संघासमोर ठेवलेलं आहे भारवी 11 संघानं. ह्यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार, भरपूर दुरून बॉल खेचला होता, भरपूर काळ हवेत देखील होता, मात्र फिल्डर पर्यंत कॅरी झाला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. 1 धाव येते, एका धावेनं धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. अजूनही आपण पाहिलं तर 37 धावांची सुनील आवश्यकता आहे. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. एकूणच जर सामन्याची परिस्थिती लक्षात घेतली तर सामना एक रंगतदार स्थितीकडे आहे, कारण की यश अजून खेळपट्टीवर आहे आणि दामू सुद्धा एक क्षमता आहे चौफेर फटकेबाजी करण्यासाठी. तर गोलंदाज सजवते प्रमोद. पुढचा चेंडू यास पता स्वीप केलेला आहे, अतिशय चांगला फटका, पण प्लेसमेंट ठीक नाहीये आणि इथं मात्र फसल्या गेला हा खेळाडू. प्रलोभन देण्यात आलं होतं फलंदाजाला. फ्लायटेड डिलिव्हरी होती, फुलटॉस बॉल झाला, मात्र लोअर फुलटॉस आणि त्याला उचलून खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग चांगलंच होतं, परंतु फिल्डरला भेदता आलेलं नाही. जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं तेवढं एलिव्हेशन नव्हतं आणि डीप स्क्वेरिश मिडविकेटला खूप छान झेल. यश पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. खूपच मोठा झटका लागलाय जॉय कुमार संघाला. यशनं एकही धाव जोडली नाही. रणजित बरोबर एक मोठा विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज प्रमोद. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा प्रमोद. हो, जबरदस्त गोलंदाजी, स्वतःला ऑलमोस्ट यॉर्क करून घेतलं फलंदाजानं. सुरेख मारा, अप्रतिम षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना जॉयकुमार संघाची धावसंख्या 3 बाद 23. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 37 धावांची आवश्यकता. रणजित संघर्ष करावा लागेल इथं मात्र जॉय कुमार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात झाली होती, पण या षटकामध्ये वापशी करून दिली प्रमोद यांनी आपल्या संघाला. आणि त्यामध्ये खास जर पाहिला पण तर ग्राउंड नंबर 2 वर जो नुकताच सामना समाप्त झाला त्यामध्ये दीपक पाटील सोनादेवी रायडर संघाचे खेळाडू चांगली कामगिरी केली. 3 गडी बाद केले. त्यांना आपण सामनावीराचा पुरस्कार व्यासपीठावर देऊया. सन्माननीय बळीराम चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. तसेच एक आकर्षक गिफ्ट देखील आहे, भेटवस्तू श्री पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून आहे. सुरेशजी चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण भेटवस्तू प्रदान करायची आहे. वेल डन दीपकजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. श्याम आलाय गोलंदाजीसाठी, जागा बनवून चांगला फटका, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरमध्ये, एकच धाव घेण्याची संधी मिळते. आता एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहून चालणार नाहीये जॉयकुमार टीमसाठी. एकेरी दुहेरी धावांच्या बरोबरच चौकार षटकार येणं फार गरजेचं झालेलं आहे, कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावा तब्बल अजूनही बनवायच्या आहेत. हो, या ठिकाणी काय मंकडींगचा प्रयत्न होता. अश्विनची आठवण झाली. येस, आजकाल त्याचीच आठवण होते. मंकडींगचा प्रयत्न झाला की सोनादेवी रायडर संघ कुठेही जाऊ नका, तुमची देखील लगेच मॅच असणार आहे. श्याम पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं देखील कट झाला होता. चेंडूवर नजर नव्हती, एक अनुमान लावून बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला फलंदाज तेजस कडून. गोलंदाज श्याम सज्ज होताना
तेजस यांच्याकडे क्षमता आहे, हाणामारी करावी लागेल इथं मात्र सामना जर जिंकायचा असेल. यावेळेस पाता खोलवा टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आणि जसे जसे अजय निधाव चेंडू टाकले जातील तसं तसं मात्र विजय दूर होत जाईल जयकुमार या संघाच्या जवळून. निश्चितच, आणि हा सामना गमावणं त्यांना अजिबात परवडणार नाहीये, कारण याआधी 2 सामने गमावलेत. खातं उघडायचं आहे त्यांना, चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल, यावेळेस बॉल हवेत गेलाय, फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, सुरेख झेल, आउटस्टँडिंग कॅच, फलंदाज बाद. नवीन फलंदाज विघ्नेश येतोय आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं की जयकुमार या संघाची स्थिती नाजूक आहे आणि सकाळपासून यास पात्र हा पूल केलेला आहे. हवेत आहे अजून एक गडी बाद, म्हणजे तू चल मैं आया. DJ Vivek 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 कुठल्याही प्रकारचं नियंत्रण फटक्यावर ठेवता आलं नाही. दामू चौधरीला प्रयत्न निश्चितच केला होता षटकार लगावण्याचा, मात्र अनियंत्रित फटका. चांगला झेल वाईड स्टेटमेंट विकेटला. बॅक टू बॅक 2 झटके या षटकामध्ये दिलेले आहेत श्याम चौधरीनं. या मॅचमध्ये षटकारांची हॅट्रिक त्याने पूर्ण केली, आता विकेटची हॅट्रिक तो पूर्ण करेल का? हॅट्रिक बॉल, चांगला बॉल होता, मात्र तेवढा चांगला फटका फ्लिक केलाय बॉल हवेतून आणि आता जमिनी मार्गाने देखील ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव येते या बॉलवर. षटक श्याम चौधरीचं समाप्त होत आहे. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 25 धावा, म्हणजेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आणि जिथं 6 षटकार मारावे लागेल जर या स्पर्धेत कायम राहायचं असेल टिकून. जयकुमार पण अशक्य आव्हान आहे. त्यापूर्वी मी सोनादेवी रायडर्स संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन तयारीत राहायचं आहे. सोनादेवी रायडर्स संघाचा कर्णधार, कारण की चालू सामन्यातला जो संघ आहे भारवी या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पुढची लढत द्यायची आहे, तर लगेच आपण इथं मात्र टॉस बॉक्समध्ये येऊन तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय सोनादेवी रायडर्सच्या कॅप्टनला, आपण टॉससाठी यायचं आहे. यानंतरची मॅच भारवी 11 विपक्ष सोनादेवी रायडर्स. 6 चेंडू 35 धावा, फारच खडतर असं समीकरण आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय बंटी, अनुभवी गोलंदाज आहे. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे. वाईडनं सुरुवात झाली आहे या अखेरच्या षटकाला. बंटी पुलोरे निश्चितच. एकूणच आपण टेमघर गावाचा विचार केला तर क्रिकेट वेड्यांचं हे गाव आहे. क्रिकेटवर आतोनात प्रेम करणारे क्रिकेट रसिक या गावात आहेत, खेळाडू या गावात आहेत. अगदी बरोबर. मग TPL असो की कुठली स्पर्धा, आणि हा मैदान जो आहे पॅक असतोय. अजून काही क्रिकेटशी घरून सामन्यात आनंद घेताना आपण पाहतोय. यावेळेस पात्र अतिशय वेगवान चेंडू होता, अजून एक फलंदाज बाद होतोय, म्हणजे इथून पराभवाच्या छायेकडे जाताना पाहतोय आपण जयकुमार हा संघ. निश्चितच पराभव आता कुठेतरी सुनिश्चित दिसतोय या ठिकाणी जयकुमार संघाचा, आणि दारुण पराभव होईल असंच वाटतंय. असं काहीसं चित्र निर्माण झालंय. थैंक यू डीजे. क्रिकेट के दीवाने यहाँ पर सभी मौजूद है. फलंदाजाने एसटी दाखवली आणि गोलंदाजाने एसटी वाकवली. जगदीश बाद झालाय. फक्त औपचारिकता शेष आहे या मॅचमध्ये. सक्सेसफुल रनचेसचा आपण विचार केला आज दिवसभरामध्ये, तर दुसऱ्या मॅचमध्ये 79 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला गेला होता. प्रवीण कन्स्ट्रक्शन्स या टीमच्या माध्यमातून ज्या मॅचमध्ये अफलातून अविस्मरणीय 64 धावांची खेळी साकारली होती अवघ्या 14 बॉल्समध्ये फलंदाज आवेशनं. आणि जिथं कीर्तिमान स्थापित केलं होतं आवेशांनी. पुढचा चेंडू, यावेळेस पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. वेगवान चेंडू होता आणि जवळपास पराभवाचे दिशेकडे पूर्णपणे गेलेला संघ आहे. आणि ज्या विजयाची आवश्यकता होती तर मात्र भारवी संघाला तो विजय संपादन करतोय.
की नाही हे पाहायचं आहे, पण जवळपास खातं उघडल्या जाईल. संघनायक सोनादेवी रायडर संघाचा कर्णधार आता पण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लगेच याच मित्रावर सामना होईल. यासुद्धा चांगला फटका आहे कर्सन यांच्या बॅटमधून. श्याम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण सुरू आहे, रिटर्न करतोय आणि फक्त एक सिंगल या एका धावेनी कर्सन आपलं खातं उघडतोय. मागच्या बॉलवर स्लिप देखील तैनात करण्यात आली होती आणि सिली पॉइंटला देखील खेळाडू होता. कसोटी क्रिकेटचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. अटॅक केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बंटीचा पुढचा बॉल. यावेळेस फलंदाजाने अटॅक केलाय. सुरेख फटका, गॅपमधून ट्रॅव्हल होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन्स. नेत्रदीपक ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र आता उशीर झालाय. फक्त 2 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक. एकच बॉल आहे, सॉरी. आणि हा शेवटचा बॉल. अजून एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, कारण एक चेंडू वाईड होता. सोनादेवी रायडर्स संघाचा कर्णधार आपल्याला ही शेवटची सूचना आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे, कारण की नंतर सामना थांबावा लागेल. तुमच्या लगेच यायचं आहे. सोनादेवी रायडर्स संघाचा संगणक शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. दिशा भरकटली गेली आहे. 2 फलंदाजांना बाद केलंय बंटी फुलोरे यांनी. पहिलं षटक थोडं मागडं होतं. उमेशचं पॉवर प्लेचं षटक 15 धावा खर्च केला. त्यानंतर प्रमोद, श्याम चौधरी आणि बंटी फुलोरे तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि सॉफ्ट डिसमिसल. शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली जाते आणि याच बरोबर हा सामना भारवी 11 संघानं जिंकलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भारवी 11 अँड हार्ड लक वन्स अगेन जॉय कुमार टेमघर. तिन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय या ठिकाणी जॉय कुमार संघाला या TPL मध्ये. आणि आता त्यांचे फक्त 2 सामने शेष आहेत. अनेक धन्यवाद अजय. थांबवतोय थोडा मी, कारण की आपण टॉस करून घेऊया. तर